मंडळी, जर तुम्हाला हे असं रेस्टॉरंट स्टाईल चिकन घरच्या घरीच बनवायचं असेल आणि घरी जे रोज रोज कांद्या खोबऱ्याचं चिकन खाऊन कंटाळा आला असेल, तर मग हे रेस्टॉरंट स्टाईल चिकन माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा। त्यासाठी यात मी नाही दही वापरलंय, नाही कोणतं क्रीम वापरलंय, तरी देखील तीच रिचनेस आणि तीच टेस्ट जशी रेस्टॉरंटमध्ये असते ती आपल्याला अनुभवायला मिळेल। त्यासाठी काय करायचं आहे माहिती आहे, अर्धा किलो चिकन घ्यायचं आहे, त्यात मीठ, मसाला, हळद आणि लिंबाचा रस घालून मॅरिनेशनसाठी 30 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। आणि एका कढईत तेल गरम करून कांदा, टोमॅटो, काजू, काळी मिरी आणि आपले लसूण घालून ते आपल्याला शिजून घ्यायचं आहे। त्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच कढईत आता चिकन मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं ते चिकन चांगलं शिजून द्यायचं आहे। तेलावर 10 मिनिटं 90% किंवा 80% शिजून द्यायचं आहे आणि ते काढून आता आपल्याला परत त्याच कढईत तेलावर 1 चमचा लसूण, 2 चमचे हिरवं वाटण आणि 2 चमचे बेसन घालून घ्यायचं आणि बेसन चांगलं भाजल्यावर ना त्यात आपण मगाशी केलेलं वाटण घालून घ्यायचे। वाटण देखील आपलं तेल सुटल्यावर आपल्याला मसाले घालून घ्यायचे। चमचा लाल मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा हळद आणि ते सगळी चांगली मसाल्याला तेल सुटल्यावर आपल्याला चिकन घालून घ्यायचंय। चिकन देखील आपल्याला पाणी घालून 10% अजून शिजू द्यायचंय। 5 किंवा 10 मिनिटं ह्यासाठी लागू शकतात। आपलं चिकन कढाई हे रेडी आहे। एन्जॉय करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।